मित्रांनो राम राम, तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो आज आलो आहे मी कार्तिक पौर्णिमा निमित्त टाकळघाट इथे मित्रांनो संत विठू बाबाचे मंदिर आहे। तर चला मी तुम्हाला पण दाखवतो। माझ्या जीवनात मी असा एक संत पाहिला, हाती पायी बेड्या टाकुणी महंत पाहिला। हाडाच्या काळ्या रक्ताचे करुणी पाणी, संजया विठू बाबा मी जिवंत पाहिला। बेडीवाल्याच्या त्या करणीचा, बेडीवाल्याच्या त्या करणीचा जगात पडिला प्रभाव। धन्य विठू बाबा तुझं टाकळघाट गाव, धन्य विठू बाबा तुझं टाकळघाट गाव। तर मित्रांनो आपलं इकडं विठू बाबाचं दर्शन आणि बौद्ध विहार आपलं बघितणं झालेलं आहे। आणि आपल्याला मित्रांनो इकडं पूजा नाही करता येत आणि पूजेसाठी आपल्याला मंदिराच्या समोरच जागा आहे, तर आपण ती सुद्धा बघणार आहोत। तर चला मित्रांनो आपण ती सुद्धा आता बघू। आणि मित्रांनो इकडं सर्व स्वयंपाकाचं आहे, तुम्ही बघू शकता। आणि मित्रांनो आता आपल्याला जेवण करायचं आहे, तर चला मित्रांनो जेवण करा। तर मित्रांनो इथंच मेला लागलेला आहे, तर चला मी तुम्हाला मेला पण दाखवतो आता। सर्वांना प्रसाद देणार आहे, कोणीही घाई करू नका। शामी कर डालेंगे रे अबे। तर मित्रांनो हीच ती कृष्णा नदी आणि कृष्णा नदीच्या काठावर मित्रांनो आपल्या संत विठू बाबाला बेड्या टाकण्यात आल्या होत्या। तर ते याच पावनभूमीमध्ये राहत होते मित्रांनो। इथेच विठू बाबाचं मंदिर आहे, व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलंच आहे। आणि त्यांच्या आईची सुद्धा समाधी मित्रांनो इथेच आहे, तुम्ही बघितलेलेच असेल। तर मित्रांनो आमचं दर्शन पण झालं आणि फिरणं पण झालं। हा आहे मेला मित्रांनो, तुम्हाला सर्व गोष्टी या मेल्यामध्ये मिळून जाणार। तर ह्या आहे मित्रांनो आपल्याला जाण्यासाठी गाडी, आपली स्कॉर्पिओ। आता आपण निघत आहोत गावला। तर चला मित्रांनो हा व्लॉग इथेच संपत आहे। हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।